कसं नाजूक लावतो ते बघा. हो पडतात. बापू नमस्कार. तुमची वाघेची बाग कुठे मला दाखवा. बघा हे बागादार आहेत. तर हे बघा मित्रांनो, ही चालली गावची सर्कस. हे बघा एक गडी तर खाली उभा आहे आणि एक गडीवर झाडा धरला आहे माकडागत. दिसतोय का बघा. ह्या बघा झुडपात आहे आणि खालीनं गडी दांड दाखवतो. दाखव. बघा असं गावच असतं ही बेमुंग असा हिरवा गार दिसते कसं बघा. नॅचरल ब्युटी. दुसरा आता एक जण तिथे गेलेत, हे आमचे काका आहेत तुम्ही बघू शकता. आणि ते चाललंय त्यांचा पाला काढायचा. आणि ह्यो पाला जो आहे ना, तर तो पाला आहे आपला सुबावळीचा, म्हणजे शेरडांना खाण्यासाठी उपयुक्त असा पाला. एक नंबर. तुम्ही बघू शकताय बघा. ही बाहेर कसं बघतोय बघा. वो वो बघा कसं चढलंय वर बघा. तर आता ही चालली थोडी तोडायचं काम चाललंय मित्रांनो. आणि बघा असं रानात जरा असं फिरायला लागतं गावाला आल्यावरती, जरा बरं वाटतं जरा बघा. आणि कसं हिरवगार कसं वाटतंय बघा. एक नंबर असं दिसतंय सगळं. नाही बघा आता ही कशी चालली पळापळी. हे बघा दाबानं काढा. हे बघा थोडंसं राहिलंय. बऱ्यापैकी आपण मटेरियल काढलंय बरं का. आणि आता ही बघा एक खांबी अजून काढली. गडी तोडतोय जरा. मी मागं सरतो आता माझ्या डोक्यात पडेल तो. हो बघा शो गडी दामला अजून. तर आता प्रोसेस चालू आहे सध्या. आणि सुंदर असा वातावरण पण आहे. आभाळ हे बघा कसं आहे. काय झाडी काय डोंगर सगळं कसं ओके मध्ये आहे की नाही बघा. दिस इज द बेमुंग. शेंगदाणा आपण जो खातो ना शेंगदाणा, त्याचा हा बेमुंग. बघा कसं चाललंय का तोड्यावर का. अशा प्रकारे आपलं मिशन सक्सेसफुल झालंय. हे बघा हे कोराड खाचखोच कापायचंय. आणि ही सध्या सगळी रान आहे ती. पाऊस नसल्यामुळे मित्रांनो सगळी ढेकळं आहेत या रानात. आणि हे बघा थांबा तुम्हाला एक मिनिट. तुम्हाला मी आमचे इथले मोठे बागायतदार आहेत बापू कदम, तर यांची आम्ही तुम्हाला वांग्याची बाग दाखवतो. बापू नमस्कार. तुमची वांग्याची बाग कुठे मला दाखवा. बघा हे बागायतदार आहेत. हसते बघा. हसू रे कवळं असतंय हसू मग. आणि ही त्यांची वांग्याची बाग आहे. हे बघा ही बघा ही वांग्याची बाग आहे. आणि त्या वांग्याच्या बागेच्या वर मित्रांनो आपले हे दुसरे बागायतदार हे आमचे काका, यांची आहे जी बाग आहे ती पेमुगाची शेंगा. तुमचा ट्रॅक्टर आला तुमच्या रानात. तर झाले बरं का अशा प्रकारे प्रोसेस सगळी. हे बघा कसं आहे गाडी चाललाय घेऊन. तर तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला मी एक दाखवतो बघा. हे बघा ही घरी बनवलंय. ह्याला म्हणायचं हात कोळप. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी ह्याची जरा दाखवतो ह्याचा नक्की काय सीन असतो तो. हे शेतामध्ये आता इथं कसं आहे, आता इकडे जरा पेरलं नाही म्हणून मी तुम्हाला मोकळा दाखवतो. हे जे असतं नाही हे बघा आपण जे आपल्या सऱ्या असतात ना, त्या सऱ्याच्यामध्ये मित्रांनो जी मोठी मोठी झाडं असतात ना, म्हणजे आपलं काय त्याला आपण म्हणू, म्हणजे थोडं मोठे मोठे रोपं असतात ना, त्या रोपाच्या मधोमध मित्रांनो हे जी ह्याचा उपयोग होत असतो सुंदर असा. आणि ही घरी बनवलं मित्रांनो, माणसांनी ही घरी बनवलंय. तुम्ही हे आमचे कलाकार आहेत बापू, ह्यांनी ते बनवलंय. तुम्ही बघू शकता. काय तरी चर्चा चालली आहे तुम्हाला. बघू आपण काय म्हणते काय चर्चा चालली तुमचं. हां ए रुद्या अर्धी की एका डाळा आता म्हणता आता देतो म्हणला. की पोर बी बघा सापरा कसा आहे. डाळा देतो मला निघून चाललंय पुढं. असं कुठं असतं का. मला पण थोडं दिलं पाहिजे आहे की नाही. मी एवढा व्हिडिओ काढतो मला फेमस करतोय काय आहे की नाही माझ्या त्यात प्रमोशन वगैरे काय. हां तर मित्रांनो आता आम्ही फिरतोय माल राहणार ना. आणि सध्या तिकडे ट्रॅक्टर चालू आहे बघा मळ्यानं. हे आमची सगळी वावरात ही
माणसांची. आमचं काय नाही इकडे, हे सगळं इकडं आमच्या काय म्हणा त्याला कदमाच्या माणसांचं आहे. आमचं आपलं काय नाही, आम्ही आपलं काम करा माणूस इकडे बाबा. तर बघा, गावाला आले तर असं जरा फिरायला लागतं, जरा बरं वाटतं जरा फिरल्यावरती. म्हणजे मन आपलं जरा हलकं होतं. मुंबईच्या वातावरणात गावच्या वातावरणात लय फरक असतो, वावरत येतात तेव्हा कधी पण. सध्या आता आम्ही माळाला फिरतोय, म्हणजे माळावर नाही राहणार आहे. जरा नांगर बिंगड केली आपलं काय म्हणतात फनपाळी केली पाहिजे वावराला, बरोबर आहे. पावसाचा जरा सीझन चालू झाला आहे थोडा थोडा, आणि जरा भारी पण वाटतंय बरं का. हे बघा तुम्ही बघता, हे बघा हे डायरेक्टर, हे सुपरवायझर आणि ते हिरो. चाललंय बघा काम, एक नंबराचं काम चाललंय, तुम्ही बघू शकता. आणि वातावरण पण मित्रांनो लय भारी असं आहे बघा. हे बघा काय करायचे होय, लातीच्या चिंबाकल्या अजून त्याला ऊन नाही गावलं फौजी का काय करायचे हे आमचं कुठं आहे काय करायचं. मग काय काय करते ती त्यांनी घाण टाकलेली पेटवत ते बरं. दुसरं काय करत ते जिथनं पेटत आलं म्हणजे ही पेटल वाऱ्याने. कुठली पट्टी साधाळे साधाळे ती हा साधारले परत नाना पेटवलं ना. म्हणजे बघा भाऊ आता हे सध्या थोडं वलं आहे, वलं असल्यामुळे साधाळे साधाळ्यामुळे ती काय पेटणार नाही. हे बघा हे गडी कसा लावला पोहतोय बघा सारखा, या गड्याच्या मागं सारखा माझा कॅमेरा असतो. घरी जरा लाजतो कॅमेरा पुढं, बरोबर आहे. कसं आहे लाजलं नाही पाहिजे, काय माहिती तुम्हाला. तर माणसानं सगळं केलं पाहिजे हळूहळू, लगेच तर काय होत नाही, पण हळूहळू तर काय होईना केलं पाहिजे. सातत्य प्रयत्न ही चिकाटी वाचवायची आहे माणसाच्या जीवनात, लक्षात ठेवा. आणि हे बघा ते भारी असं मित्रांनो, गावाला असं कसं भारी वाटतं बघा मला सांगा. बघा चारही साईडनं बघा सुंदर असा एकदम पूर्ण परिसर आहे आपल्या गावचा, एक नंबर असा खतरनाक. आणि तिकडं बघा आता हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ना, तर ते ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ते नवनाथ कदम आहेत, तुम्ही बघताय बघा. आमच्यातून थोडे लांब आहेत. आणि हे मित्रांनो शेवगा झाड आहे, हे बघा हे जे आहे ना ते शेवगा झाड आहे. जी शेवगा तुम्ही खाता ना जो शेतीत, तो हा शेवगा आहे. आणि ह्या गाड्याचं काय चाललंय मला समजा नाही, काय करताय ते पेटवताय, पेटेल का ते. हे बघा कसं आग लावायला चालली बघा, हे बघा कसं नाजूक लावतो ते बघा. हो पडतात इजलं तर वरती लागल का बापू. सेटिंग लावा चालेल बघा. गाडी तर नीट पेटा बाकी काय लागा, पिटली का, पेटली पेटली पेटली. तर बघा भावानं हे असं असतंय काम, हे पेटवायचे आपल्याला सगळं, सगळे गाणे ही नाही पेटत. सांगतो तर माझं ऐकत नाही तिला, पेटत नाही ती. आणि बापू तिकडं काय करताय तुम्ही, बापू दुसरं काय तिकडं बसतो तिकडं. नवा ड्रायव्हर नवा ट्रॅक्टरला बसला गाणे आहे का त्या बघा. तर मित्रांनो ह्यांनी ही मोठं आणले पेटवा काहीतरी, मग कशी पिशवी पेटेल का. मला तर आग लावा येत नाही ना, त्यामुळे आग लावा जरा सवय आहे त्यामुळे. होय भाऊजी, दोघांचं चाललंय जरा नियोजन, कशी पेटवायची कुठे पेटवायची कसं लाग लावायचं. हे बघा तर दोघांचं आपण तुम्हाला मी दाखवतो नाही काय चाललंय तिथं. हे बघा तुम्ही बघू शकता, पेटणार नाही ते तसं. बघा हे बघा चाललंय जरा पेटवायचं. मित्रांनो मला तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला तरी आमचं वावर कसं वाटतंय. नंतर आता नवीन असताना आपल्या पाव सबस्क्राईब करून जावा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय माझ्या मित्रांनो, चला आता.